राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा ओतूर पिंपरी पेंढार गट त्या ठिकाणी असणारे उमेदवार मोहित ढमाले यांनी सुरुवातीपासून अत्यंत आपल्या बाजूनं पॉझिटिव्ह वातावरण केलं होतं, शक्तीप्रदर्शन मोठ्या प्रमाणात केलं होतं, मिरवणुका काढल्या होत्या आणि विरोधी उमेदवारावरती अत्यंत दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। तेच मोहित ढमाले बोलणं अत्यंत कमी असतं, परंतु ते आता माझ्याबरोबर पाहूयात विजयाचा आनंद ते आपल्याबरोबर कसा साजरा करतात। मोहितराव, काय सांगाल विजयाबद्दल? हा जो विजय आहे हा सर्व तरुण वर्गाचा विशेषतः विजय आहे। तसाच हा मतदारसंघ जो आहे तो हा आमच्या आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेबांचा मतदारसंघ आहे। त्यामुळे हा विजय मी सर्व माझ्या तरुण वर्गाला तसेच या वल्लभ शेठ बेनके साहेबांना हे करतो। मी मागाशी म्हटलं आपलं बोलणं अत्यंत कमी असतं, परंतु आपण ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहिलात आणि प्रचारामध्ये गेल्यानंतर भ्रष्टाचार या विषयावरती आपण अत्यंत जोमान आणि जबाबदारीने बोलला होतात। त्याबद्दल पुढची रणनीती आता काय असणार का? तुम्ही म्हटलात की येणाऱ्या काही दिवसांमध्ये माझ्या कामकाजाची पद्धत काय असेल मी तुम्हाला सांगेल। आता मात्र आपण निवडून आलेला आहात, कामकाजाची पद्धत नक्की कशी असणार आहे? मी पहिल्यांदा मी सांगितलं का मी तसंच माझे दोन्ही सहकारी हे भ्रष्टाचार करणार नाहीत, 1 रुपयाचाही भ्रष्टाचार करणार नाहीत आणि आम्ही सर्व स्तरातील लोकांना विचारात घेऊन काम करणार आहोत। आणि तसेच जर आम्हाला काम करण्यात अपयश आलं तर आम्ही 3 वर्षातच राजीनामा देणार आहोत। हे आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं। आता मात्र अजून एक महत्त्वाची बाब की ज्या तरुणांच्या खांद्यावरनं आपण या ठिकाणी निवडून आलेला आहात, या तरुणांच्या दृष्टीनं आपल्या काही उपाययोजना वेगळ्या काही असणार आहेत का? कारण पारंपरिक पद्धतीनं मतदान होतं, अभिवचनं दिली जातात, निवडून येतात आणि त्याच्यानंतर मात्र विसर पडतो, असं बऱ्याच वेळा घडतं। आपलं नक्की नियोजन कसं असेल तरुणांसाठी? विशेषतः तरुणांसाठी आमच्याकडं काही बाहेरगावी मुंबई पुण्याला काही असे बरेचसे मित्रपरिवार आहे माझा आमचा। तसंच त्यांना सर्वांना विचारात घेऊन आपल्या इकडच्या ग्रामीण भागातल्या तरुणांना तिथं संधी देण्याचा पहिला विचार केला जाईल। त्या निमित्ताने ते एक संघटन करून प्रत्येक स्तरातील यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न पहिला करणार आहोत। तसेच उद्योगधंद्यांसाठी बँका असतील, पतपेढ्या असतील, याच्यातून अर्थसहाय्य मिळवून देण्याचं हे करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत आणि नवीन प्रशिक्षण उद्योग व्यवसायाचं देणार आहोत। असे आमच्या डोक्यात तरुणांसाठी वेगवेगळ्या कल्पना आहेत। आपल्या पक्षाचे ज्येष्ठ तालुक्याचे नेते माननीय वल्लभ शेठ बेनके साहेब यांचा प्रत्येक वेळेसचा जोर असायचा की या तालुक्यामध्ये पर्यटन हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। इथे औद्योगिक वसाहती निर्माण होऊ शकत नाही, विकसित होऊ शकत नाही। पर्यटनाच्या दृष्टीनं आपलं नियोजन काय असेल? पर्यटनाच्या दृष्टीने पहिले रस्ते महत्त्वाचे आहेत। रस्ते आपण बघतो ओतूर ते ओझर रस्ता हा बहुतांशी खराब रस्ता झालेला आहे। काळी माती असल्यामुळं खाली त्यामुळं रस्ते टिकत नाही आहेत। त्याला असं एक टप्प्याटप्प्याने भले 1-2 किलोमीटर का होईना पण तो असा पक्का जसा नॅशनल हायवेचा रस्ता असतो त्या पद्धतीने त्याच्यावर एस्टिमेट बनवून हे करून तो रस्ता व्यवस्थित करण्याचा पहिला प्राधान्य दिलं जाईल। तसेच तिथं जे आपल्या ओझर ठिकाण आहे ओतूरचं आमचं बाबाई चैतन्य महाराजांचं आहे, रिलायनद्री आहे, तिथे अतिक्रमण पहिले न होता सुटसुटीतपणा आणून तसेच पर्यटकांना कोणी गंडावणार नाही तसेच त्यांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचा आम्ही विशेषतः प्रयत्न करणार आहोत। ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांची सभा आपल्या गटामध्ये झाली होती आणि त्यामुळे आपल्या गटात आणि गणात याचा आपला किती फायदा झाला असेल? अजितदादांच्या सभेचा भरपूर असा फायदा झालेला आहे आम्हाला, त्याबद्दल काही वादच नाही। सभा अतिशय चांगली झाली आणि दादांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे आमच्या विजयात निश्चितच भर पडलेली आहे। हे होते मोहित ढमाले निवडून आले, त्यांच्याबरोबरचे पंचायत गणाचे सदस्य देखील माझ्याबरोबर आहेत। ते या विजयाबद्दल आपल्याला काय सांगतात आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत। वल्लभ शेठ बेनके व अतुल शेठ बेनके यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याला आम्ही नक्कीच योग्य असं उत्तर दिलं आहे आणि हा विजय आमचा नसून आमचे जे कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते त्यांचा विजय। धन्यवाद। या विजयाचे वाटेकरी असणारे अजून एक महत्त्वाचे म्हणजे त्यांना पाठी लावून काम करणारे या ठिकाणी पानसरे माझ्यावर पाहू, त्या विजयाबद्दल ते काय म्हणतात? दादा, हा विजय हा अत्यंत ओतूर आणि पिंपरी पेंढार गटातील विजय हा खरं म्हणजे वल्लभ शेठ बेनके, अतुल शेठ बेनके आणि ओतूरचे राष्ट्रवादीचे अनेक नेते यांच्या सहकार्याने हा पार पडलेला आहे। आणि या गटामध्ये आम्हाला तरुणांनी अत्यंत उत्स्फूर्त असा पाठिंबा आणि ह्या मागील सदस्यांच्या आणि कंटाळलेली जनता आणि त्यांना दिलेला ह्या उमेदवारांना दिलेला भरघोस पाठिंबा हा खरा ह्या गटाचा विजय आहे। हा जो भरघोस मतदान ह्या आमच्या ओतूर आणि पिंपरी पेंढार गटाला केलेला आहे तो
मी प्रथमतः आमच्या मतदारांचं खरं आभार मानतो, कारण त्यांनी इतका आम्हाला अनपेक्षित म्हणजे पाठिंबा, एवढा पाठिंबा मिळेल असं आमच्या स्वप्नातसुद्धा नव्हतं. आणि तो जो आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्या मतदारांच्या विश्वासाला आमचे हे तिन्ही उमेदवार नक्कीच पात्र राहतील. एक कोरी पाटी म्हणून राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिलेले मोहित ढमाले हे उमेदवार अत्यंत भरघोस मतानं विजय झालेत. आयवनच्या परिवाराकडनं त्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.